नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात आता जास्त ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत आहे। बिग बॉस मराठीच्या घरामधून प्रत्येक आठवड्यात एकामागो एक पडद्यात बाहेर पडत आहे। काल बिग बॉसच्या घरामधून अरबाज पटेलचा प्रवास संपला। आज बिग बॉस मराठीमध्ये खेळाचा नवा आठवडा सुरू होणार आहे। नियमाप्रमाणे पहिल्याच दिवशी नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे। यावेळी ज्यांची घरात ठाम मतं नाही त्या सदस्याला टार्गेट करायचं आहे। बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झालाय। या प्रोमोत ज्या दोन सदस्यांची ठाम मते नाहीत त्यांना बिग बॉसने टार्गेट करण्याचा आदेश दिला आहे। यावेळी वर्षा उसगावकर यांनी डीपी दादाला टार्गेट करताच तो चांगला चिडलेला आहे। डीपी म्हणाला, माझं काम झालेलं आहे, लोकांपर्यंत जे पोहोचवायचं ते पोहोचवलेलं आहे। पुढे अंकिताची वेळ येते तेव्हा ती दुसरं नाव सूरजचं घेते। त्यावेळी सूरजच्या शेजारी उभी असलेली निक्की त्याला म्हणते, ही आहे असलियत। भाऊ भाऊ बोलून गळा पकडायचा। आज कोण नॉमिनेट होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। बिग बॉसचा खेळ 100 नव्हे तर 70 दिवसातच संपणार आहे। बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन 100 नव्हे तर 70 दिवसाचा असणार आहे अशी चर्चा होती, परंतु या चर्चा खऱ्या असल्याचं स्पष्ट झालंय। बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन 70 दिवसाचा असल्याचा खुलासा कलर्स मराठी चॅनलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे। यामागचं कारण लवकरच स्पष्ट करण्यात येईल। यंदाचा सीझन 70 दिवसाच्या असल्यामुळे पुढील रविवारी म्हणजे 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा नवीन सीझनची ग्रँड फिनाले रंगेल। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुढील माहितीसाठी आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये।